विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी भाग 1 परिसर अभ्यासमधील प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणाचे संतुलन हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, चित्र दाखवलेलं आहे, त्या चित्राचं निरीक्षण करा. बघा तुम्हाला कोणकोणते सजीव दिसत आहेत. त्या चित्रामध्ये तुम्हाला बैल दिसत आहे, शेळी दिसत आहे, त्यानंतर ससा दिसत आहे, बेडूक दिसत आहे, त्यानंतर मासा दिसत आहे, आजूबाजूला बरेचसे वनस्पती दिसत आहेत. हे सर्व सजीवाचं तुम्ही निरीक्षण केलेलं आहे. तर मग एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवामध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता म्हणतात. एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्याची संख्या खूप मोठी असते मित्रांनो. दिनरात्र विविध ऋतू अशा सर्व परिस्थितीमध्ये शास्त्रज्ञ नोंदी घेतात. खूप उंचावरच्या भागात व खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवाचे तसेच सूक्ष्मजीवाचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरतात. अनेक वैज्ञानिकांनी केलेली निरीक्षणे जमा केली जातात, त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. असे सर्व प्रयत्न दीर्घकाळपर्यंत केले जातात. तेव्हा कुठे वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री वाटते. मित्रांनो, आता पर्यावरण म्हणजेच काय? तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे परिसर हा शब्द तुम्हाला माहीतच आहे. समजा शाळेचा परिसर सुंदर आहे, बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला आहे, अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. परिसर म्हणजे आसपासची जागा. घराच्या शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर अधिक मोठा असतो. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकाचा आपल्या जीवनाशी संबंध असतो. जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. तर पर्यावरण म्हणजेच काय की आपल्या जीवनाशी जे काही परिसरातील सर्व घटक आहेत त्यापासून हे पर्यावरण बनते. सजीव आणि निर्जीव एकमेकावर अवलंबून असतात. त्याच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियेचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो. मित्रांनो, तुम्हाला चित्र दिसत आहे, त्याच्यामध्ये सजीव व निर्जीवची चित्रे आहेत. तर त्यांचा आणि पर्यावरणात या विविध घटकाचा परस्पर संबंध काय आहे? तर सजीव आणि निर्जीवचा. तर बघा, एक सजीव आणि निर्जीव हे एकमेकावर अवलंबून असतात, हे आपल्याला या चित्रावरून लक्षात येते. जसे सूर्यप्रकाश दिसत आहे. सूर्यप्रकाशाचा वापर वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. या वनस्पतींना इतर कीटक खातात आणि त्या कीटकावर इतर प्राणी अवलंबून असतात. जो पाऊस आहे तो पाऊस वनस्पतींना आवश्यक असतो, गवतांना आवश्यक असतो. असा सजीव आणि निर्जीव यामधील आंतरक्रिया घडत असते. असा एकमेकाचा संबंध आहे. त्यालाच आपण पर्यावरण असं म्हणत असतो. तर अन्नसाखळी. अन्नसाखळी म्हणजे एक सजीव दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो आणि अशा प्रकारची साखळी दिसते. तुम्हाला चित्र दिसत आहे की गवताला नाकतोडा खातो, नाकतोड्याला पक्षी खातो आणि पक्षीला इतर दुसरे पक्षी किंवा इतर प्राणी खातात. अशा प्रकारची अन्नसाखळी तयार होते. मित्रांनो, साखळीत अनेक कड्या असतात. यातील काही कड्या सुट्या झाल्या तर त्यांना साखळी म्हणता येईल का? तर नाही. साखळीतील प्रत्येक कडी एक संपूर्ण वस्तू असली तरी ती मागे व पुढे असलेल्या कड्यांना जोडलेली आहे. एखादी कडी निसटली तर साखळी खंडित होते. सुरुवातीच्या चित्रामध्ये वनस्पती, नाकतोडा, पक्षी असे वेगवेगळे घटक एका ठराविक क्रमाने येतात. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न ठरतो. ते अन्नामुळे परस्पराशी जोडले गेले आहेत, म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो. अशा साखळीला अन्नसाखळी म्हणतात. त्यातील प्रत्येक घटक एका अन्नसाखळीची एक कडी आहे. मित्रांनो, तुम्हाला चित्र दिसत आहे ते हरणाचं आहे. तर सांगा तुम्ही, हरणाचं अन्न कोणतं? तर बरोबर, हरणाचं अन्न झाडपाला किंवा गवत. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे? कोणता प्राणी? बरोबर, वाघ. तर वाघाचं अन्न कोणतं? तर वाघाचं अन्न आहे हरण, ससा. मित्रांनो, एक चित्र आपल्याला दिसत आहे. त्या चित्रामध्ये एक अन्नसाखळी दाखवली आहे. त्यातील एक कडी तुम्हाला ओळखायची आहे. पहिल्या व तिसऱ्या कडीत कोणती चित्रे आहेत ते तुम्ही सांगायचं आहे. त्यांचा परस्पर संबंध ओळखायचा आहे आणि साखळी पूर्ण करायची आहे. तर आपल्याला दिसत आहे की गवत किंवा वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीला खाणारी एक अळी आहे. त्या अळीला खाणारा कोण आहे? तर तो पक्षी आहे. आणि पक्षीला कोण खाणारा आहे? तर तो आहे घुबड. अशा प्रकारची ही अन्नसाखळी आहे. निसर्गात अनेक अन्नसाखळ्या असतात मित्रांनो. त्यातील एखादी कडी जरी निसर्गातून नाहीशी झाली तरी ती अन्नसाखळी टिकेल का? तर नाही, निश्चितच ती अन्नसाखळी टिकणार नाही. त्यानंतर अन्नजाळे. अन्नजाळे म्हणजेच काय
की अनेक अन्न साखळ्या एकत्र येऊन अन्न जाळं तयार होतं. एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्याचा घटक असू शकतो, त्यामुळे निसर्गात असे अनेक अन्नजाळे तयार होतात. उदाहरणार्थ उंदीर. उंदीरला साप खातो, त्यानंतर गरुड खातो. अशा प्रकारे हरिण आहे, हरिणाला वाघ खातो, सिंह खातो. मित्रांनो, अन्न साखळीतील मुख्य अन्न आहे वनस्पती. प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न पर्यावरणातून मिळते. पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात. वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात. पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात. म्हणजेच प्रत्येक अन्न साखळीचा आधार वनस्पतीच असतात. पर्यावरणाचे संतुलन. आपल्या पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या असतात. पर्यावरणातील अन्न साखळ्यामुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळत राहते व तो जगत राहतो. पालापाचोळा, प्राण्याचे मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. जमिनीतील पदार्थाचा वापर करून वनस्पतीची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतीचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे. याशिवाय पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात. त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू वापरून वनस्पती त्याचे अन्न तयार करतात. या क्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिसळतो. हेही एक नैसर्गिक चक्र आहे. पर्यावरणात अशी इतरही अनेक चक्र असतात. सजीव सजीव, सजीव निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते. यामुळेच पर्यावरणातील अन्न साखळ्या अबाधित राहतात. पर्यावरणातील सर्व चक्र अखंडपणे चालू राहिले की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. तर मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, सर्व सजीवाच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे गरजेचे आहे. तर आपण काय शिकलो? पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटकाचे एकमेकाशी संबंध असतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. पर्यावरणातील जलचक्र, वातावरणातील विविध वायुचक्रे, अन्न साखळ्या यामुळे पर्यावरणातील संतुलन टिकून राहते. यांच्यामध्ये हजारो वर्षापासून संतुलन कायम राहिलेले आहे. तर मित्रांनो, स्वाध्याय पाहू. काय करावे बरं? कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. तर काय करता येईल आपल्याला? काय करावं? तर आपण धान्य सूर्यप्रकाशामध्ये त्यांना सुकवू शकतो, वाळवू शकतो. जरा डोकं चालवा, अन्न साखळी तयार करा. तर बघा, अन्न साखळी कशी तयार करता येईल? तर गवताला कोण खाणार? अळी. अळीला कोण खाणार? बेडूक. बेडूकला कोण खाणार? साप. आणि सापाला कोण खाणार? घार. तर अशा प्रकारे प्रकरण 4 पर्यावरण